जालना जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडला आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना ओढ्यांनाही पूर आलाय। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील सोयाबीन, मूग, कपाशी सगळी पिकं पाण्याखाली गेली। शेतामध्ये अक्षरशः गुडघाभर पाणी आपण पाहतोय। तर नंदापूरमधल्या याच शेतीतून नुकसानग्रस्त शेतीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी। पाहूयात। जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे। तर शेतकऱ्यांचे खरीपातील सोयाबीन असेल, कपाशी असेल, मूग असेल हे पिकं पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खरीपातील पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं या ठिकाणी पाहायला मिळतं। मी सध्या जालन्यातील नंदापूर शिवारामध्ये आपण पाहू शकतो की ही कपाशी पीक आहे। या कपाशीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। गुडघाभर पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे या कपाशीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। दादा, काय कसा पाऊस पडला? गुडघाभर पाणी साचले शेतामध्ये। रात्री मध्यरात्री अचानक एवढा जोराचा पाऊस झाला, मला जसं कळतंय तसं मी आणखीन पण एवढा जोराचा पाऊस बघितला नाही। अशी धास्ती झालती की बाबा आता आपण राहतो का नाही राहतो, एवढ्या प्रमाणात पत्रावरल्या नाल्यात पाणी साचत नव्हतं। जिकडं तिकडं सगळं पाणीच दिसत होतं। रात्रीला विजा चमकत होत्या आणि पूर्ण पाणी होतं। आमच्या कपाशीमध्ये सोयाबीन, द्राक्ष पूर्ण पाणी व्हायला गेलेले आणि 100% नुकसान झालेलं आहे आमच्या कापसाचं। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला 100% लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, एवढीच विनंती शासनाला। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, नंदापूर, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।